यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी। आता जळगाव भुसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही। आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील। सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे। तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट। मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया। भेट देऊया राज ज्वेलर्सला। पत्ता अपना बाजार शेजारी, गवत बाजार, यावल। प्रोप्रायटर शुभम वाणी। नमस्कार। 7 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। फैजपूर शहरात पिताने पुत्राचा जीव घेऊन घेतला गळफास, कोणालाच दोष देऊ नका, सुसाईड नोटमध्ये आत्महत्येबाबत केला उल्लेख। यावल तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे 2 रुग्ण आढळले, दोघं महिला, तिसऱ्या लाटेत 3 रुग्णांची झाली नोंद। यावल शहरातील न्यू व्यासनगरमध्ये बगीचा कामाचे भूमिपूजन, 74 लाखात उभारणार बगीचा। फळपीक विम्याच्या निकषात यावल तालुक्यासह जिल्ह्यातील इतर प्रभावित मंडळांचा सुद्धा समावेश व्हावा, अमोल जावळेंनी केली मागणी। कोरपावली येथील हजरत पीर गैबन शाह बाबा यांचा संदल शरीफ उत्साहात संपन्न। महेलखेडी गावात देखील संदल निमित्त दिसला उत्साह। फैजपूर येथील पत्रकार संजय भाऊ सराफ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित। मराठी पत्रकार दिनानिमित्त फैजपूर येथे खानदेश नारी शक्ती फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा केला सन्मान। फैजपूर वार्ता फाउंडेशन संचलित फैजपूर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा, नवीन अध्यक्ष म्हणून सलीम पिंजारींची बिनविरोध निवड। तर फैजपूर नगरपालिका संचलित म्युनिसिपल हायस्कूल या विद्यालयातील 1986च्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न। डेनिम शोरूम ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही। आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये। दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री। तेव्हा एकदा अवश्य भेट द्या यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम। या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। आता बघूया सविस्तर घडामोडी। फैजपूर शहरात पिताने पुत्राचा जीव घेऊन त्याला व स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली। ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली। मयताची नावे निलेश घनश्याम बखाल वय 33 व मुलगा आर्यन बखाल वय 6 असे आहे। बखाल हे मूळचे विवरे तालुका रावेर येथील रहिवासी असून गेल्या 4 वर्षापासून ते फैजपूरमधील आराधना कॉलनीमध्ये राहत होते। मृत्यूपूर्वी निलेश बखाल यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्येसंदर्भात कोणालाच दोष देऊ नका, मी आर्यनला सोबत नेत आहे असे म्हटले आहे। या घटनेमुळे यावल आणि रावेर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे। फैजपूर शहरातील आराधना कॉलनीतील रहिवासी निलेश घनश्याम बखाल वय 33, मूळ रहिवासी विवरे तालुका रावेर, हे पत्नी राणी व 6 वर्षीय मुलगा आर्यन बखाल यांच्यासह गेल्या 4 वर्षापासून राहत होते। शुक्रवारी निलेश बखाल कुटुंबासह शहरात किराणा खरेदीकरिता गेले होते। पत्नी राणी हिला त्यांनी बाजारात सोडून मुलास घेऊन ते घरी परतले। खरेदीनंतर त्यांच्या पत्नी राणी बखाल या घरी परतल्या असता घरातील दरवाजा आतून बंद होता। तेव्हा नागरिकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता घरात नायलॉनच्या दोरीने निलेश बखाल व आर्यन बखाल हे दोघं गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आले। तेव्हा घडलेल्या प्रकाराबद्दल घर मालक ललित विलास जावळे यांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, हवालदार देविदास सुरदास,
अनिल पाटील, उमेश चौधरी, गुलबक्ष तळवी, महेंद्र महाजन घटनास्थळी दाखल झाले व या दोघांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला। या ठिकाणी डॉक्टर शुभम तिडके यांनी दोघांवर शवविच्छेदन केले। निलेश बखाल यांच्या आत्महत्येचे वृत्त कळताच विविरे तालुका रावेर येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच बाबूराव पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य संदीप पाटील, पत्रकार चंद्रकांत विचवे, अरुण महाजन, भूषण लोखंडेसह मोठ्या संख्येत नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली। या प्रकरणी फैजपूर पोलिसात ललित विलास जावडे यांच्या खबरीवरून तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तर मयत पिता पुत्रावर शोकाकुल वातावरणात विविरे तालुका रावेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। मयत यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे। मृत्यूपूर्वी निलेश बखाल यांनी एक सुसाईड नोट लिहिली। त्यामध्ये मी निलेश बखाल स्वतः माझ्या मर्जीने आत्महत्या करीत आहे, याला कोणालाही दोष देऊ नका, मी आर्यनला माझ्यासोबत नेत आहे असे म्हटले आहे। एकूणच या घटनेमुळे यावल रावेर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर। नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट, तेव्हा त्वरा करा। आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या। श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल। तालुक्यात शुक्रवारी ग्रामीण भागात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे। तिसऱ्या लाटेत आजवर 3 रुग्णांची तालुक्यात नोंद झाली असून 3 महिला आहेत। मनवेल तालुका यावल जवळील दगडी गावात शुक्रवारी एका 50 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले। तसेच याच भागातील थोरगावानी या गावात एका 55 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली। तेव्हा खबरदारी म्हणून या दोन्ही गावातील शाळा तूर्त बंद ठेवण्यात आल्या आहे। तर आरोग्य विभागामार्फत कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सर्वांचीच तपासणी करण्यात आली। सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असून त्या होम क्वारंटाईन आहेत। साखळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर जिशांत तळवी यांनी दगडी, थोरगाव या गावांना भेट दिली। तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत वराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक मकरंद निकुम, आशा सेविका रंजना कोळी, ज्योती मोरे, निर्लजा सोनवणे आदी या भागावर लक्ष ठेवून आहे। कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत यापूर्वी कोळणावी येथे एक 24 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली व आज 2 असे तिसऱ्या लाटेत अद्याप पावेतो 3 कोरोना रुग्ण तालुक्यात आढळले आहेत। रंगकाम, नळ फिटिंग, शेती, ठिबक सिंचन आणि इलेक्ट्रॉनिक अशा सर्व कामांसाठी लागणारे साहित्य मिळण्याचे ठिकाण, विश्वसनीय आणि नामांकित नाव म्हणजे कुणाल हार्डवेअर अँड पेंट्स। आमच्याकडे सर्व साहित्य अतिशय योग्य दरात मिळेल। आमचा पत्ता यावल चोपाडा रोड, बस स्टँड जवळ, किनगाव। मोबाईल क्रमांक 7770050027। आम्ही एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते आहोत। शहरातील
न्यू व्यासनगरमध्ये शुक्रवारी बगीचा, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करतेप्रसंगी नगरपालिकेचे गटनेता अतुल पाटीलसह मान्यवरांची उपस्थिती होती. 74 लक्ष रुपये या बगीच्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यावल नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून शहरातील फैजपूर रस्त्यालगत असलेल्या न्यू व्यासनगरमध्ये बगीचा विकसित करण्याकामी 74 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून 2000 चौरस फूट क्षेत्रामध्ये वॉल कंपाऊंड, बगीचा, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणे आदीसह हरित पट्टा विकसित अर्थात लॉन साकारले जाणार आहे. तेव्हा शुक्रवारी या बगीचा कामाचे भूमिपूजन याच भागातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरपालिकेचे गटनेता अतुल पाटील, गणेश महाजन, एजाज देशमुख, स्वामी पाटील, श्यामराव बारी, गोपाळ उर्फ बाळू बिरारी, डॉक्टर चंद्रकांत चौधरी, योगेश वाणी, जलील पिंजारी, तुळशीराम खेळकर, सुभाष कोळी, नरेंद्र तायडे, घनश्याम बावस्कर, प्रवीण बावस्कर, खेमचंद खाचने, माजी सैनिक रघुनाथ बैरागी, जुलाल इंगडेसह आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी सुसज्ज असा बगीचा निर्माण होऊन विविध सुविधा नागरिकांना या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. तेव्हा या भागात बगीचा विकसित होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. लग्न झाल्यावर घेतो बाबा इकडे. लग्न झाल्यावर घेतो. मारल्या चालते कारण नारळ साथ होते. पुढे बसून चालत जावं दंड दवायला आता नका म्हणा काही. आता त्यांना हुंडायच्या याच्यामध्ये हे दिदे नाही आरामात टच करा ना. नाही कोणीतरी केला होता. माहिती म्हणतो की अजून काय करतो अरे त्या पोराल्याच कामात येणार आमचं काय आडी आता तेच पोरं घेतील. हॅलो आपली 1378 लागली. मागे
आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. फळपीक विम्याच्या निकषात यावल तालुक्यासह जिल्ह्यातील इतर प्रभावित मंडळांचा सुद्धा समावेश व्हावा अशी मागणी कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे मित्र परिवारामार्फत अमोल हरिभाऊ जावळे यांनी केली आहे. तसेच फळपीक विमा संदर्भात स्वयंचलित यंत्रणेसोबत प्रशासनाची एक समांतर यंत्रणा देखील असावी अशी त्यांची मागणी आहे. केंद्र शासनाने फळपीक विम्याच्या निकषात बदल केल्यामुळे त्यांना जिल्ह्यातील असंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांना या पीक विम्याचा फायदा होणार आहे. गेल्या वर्षी राज्य शासनाने बदलविलेल्या निकषामुळे जिल्ह्यातील 68 पैकी केवळ 3 महसूल मंडळ पात्र ठरली होती. मात्र यावर्षी जिल्ह्यातील 22 महसूल मंडळ पात्र ठरली असून मात्र यामध्ये यावल तालुक्याचा एकाही मंडळाचा समावेश नाही. यावल तालुक्यामध्ये तसेच जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी सलग 3 दिवस 8 डिग्रीपेक्षा कमी तापमान होते, त्याची नोंद झाली. मात्र पीक विम्याच्या या यंत्रणेत ही नोंद न झाल्यामुळे शेतकरी या लाभापासून वंचित दिसत आहे. समांतर यंत्रणेअभावी योग्य नोंद विमा कंपनीकडे गेली नाही. तेव्हा याबाबत पुन्हा एकदा नवीन पद्धतीने या गेल्या आठवड्यातील तापमानांच्या नोंदी खातरजमा करून संबंधित यंत्रणेला चौकशीचे आदेश देऊन तालुक्यातील प्रभावित झालेल्या क्षेत्रांना देखील विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे मित्र परिवारमार्फत अमोल हरिभाऊ जावळे यांनी केली आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील कोरपावली येथील सर्व धर्मीयांची श्रद्धा असलेल्या हजरत पीर गैबनशाह बाबा यांच्या उर्ष शरीफ निमित्त गुरुवारी मोठ्या उत्साहात संदल शरीफ कार्यक्रम संपन्न झाला. या संदलच्या कार्यक्रमात वडोदे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, मुख्तार पटेल, ग्रामपंचायतचे सदस्य सत्तार तळवी, आरिफ तळवी, अफरोज पटेल, सिकंदर तळवी, नागो तायडे, मुनाफ तळवी, उमेश जावळे, किशन तायडे, सलीम तळवी, समीर तळवीसह आदींची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात संदल शरीफ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून जातीय सलोखा देखील दिसून आला. कोरोनामुक्तीचे साकडे हजरत पीर गैबनशाह बाबा यांना घालण्यात आले.
तालुक्यातील कोरपावली येथून जवळच असलेल्या महेलखिडी या गावामध्ये देखील संदल शरीफचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गावात सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत या संदलमध्ये सहभाग नोंदवला. गावात संदलनिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला होता. Ready? 1, 2, 3, ha! फैजपूर शहरातील दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी संजय रवींद्र सराफ यांना पत्रकारितेतील त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पत्रकार संस्था फैजपूर यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी खानदेशरत्न शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज, प्रांताधिकारी कैलास कडलग, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पत्रकार संस्था अध्यक्ष शेख फारूक, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक GP पाटील, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेसचे गटनेता कलीम खान मनियार, सामाजिक कार्यकर्ते हाजी अब्दुल रऊफ जनाब सह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ पत्रकार लाला कोष्टी, परवीन पाटील, वासुदेव सरोदे, साजिद शेख सह मान्यवरांनी परिश्रम घेतले. मराठी पत्रकार दिनानिमित्त खानदेश नारी शक्ती फाउंडेशनच्या वतीने फैजपूर शहरात पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. फाउंडेशनच्या अध्यक्ष दीपाली झोपे यांनी पेन, पुष्पगुच्छ देऊन पत्रकारांना सन्मानित केले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण होले, प्राध्यापक उमाकांत पाटील, समीर तडवी, वासुदेव सरोदे, राजू तायडे, ललित फिरके, संजय भाऊ सराफ, मयूर मेढे, फारूक शेख, सलीम पिंजारी, कामिल शेख, जाकीर मलक, योगेश सोनवणे, शेख शाकीर, राजू तडवी, कादिल शेख, मोहिनुद्दीन मामू सह पत्रकार उपस्थित होते. फैजपूर शहर पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त
फैजपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये एक बैठक बोलवण्यात आली. या बैठकीमध्ये नूतन पत्रकार संघाची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी सलीम पिंजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्राध्यापक उमाकांत पाटील यांनी सलीम पिंजारी यांची निवड जाहीर केली. तर कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून मयूर मेढे, कार्याध्यक्ष म्हणून वासुदेव सरोदे, योगेश सोनवणे, सचिव म्हणून संजय भाऊ सराफ, ज्येष्ठ पत्रकार अरुण होले यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. या प्रसंगी प्राध्यापक राजेंद्र तायडे, शाकीर मलिक, इंदू पिंजारी, जावेद काजी, कामिल शेख, राजू तळवी, निलेश पाटील सह आदींची उपस्थिती होती. सांगा जरासं नवीन अध्यक्षाची घोषणा करा ना. नवीन अध्यक्षाची घोषणा करा ना. नगर परिषद फैजपूर संचलित म्युनिसिपल हायस्कूलमधील 1986च्या इयत्ता 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकतेच संपन्न झाला. कोरोना नियम पाळून उत्साहात हा मेळावा संपन्न झाला. तब्बल 35 वर्षानंतर सर्व मित्र एकत्र आले होते. सर्वांनी एकमेकांच्या परिवार, व्यवसाय व नोकरीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी शिक्षकांनाही बोलावून शिक्षकांचे आशीर्वाद त्यांनी घेतले. चांगले कर्म करीत राहा व देश समाज हितार्थ सतत कार्यान्वित राहा असे प्रतिपादन या कार्यक्रमात PJ राजपूत सरांनी आपल्या आशीर्वादपर भाषणात या सर्व विद्यार्थ्यांना दिले. या मेळाव्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाकाचे माजी संचालक नितीन राणे होते. तर या कार्यक्रमात माजी शिक्षक LK धांडे, SC किरंगे, PJ राजपूत, AP भारंबे, PS चौधरी, CD चौधरी, MH वराडे, NN नारखेडे, CK चौधरी, DD इंगडे, BU मेश्राम, BG चौधरी, DK भंगाळे, AP भारंबे, शकुंतला सराफ, विजया चौधरी, विमल शिंपी, इच्छाराम नारखेडे हे शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. या प्रसंगी दूध संघाचे संचालक, नगरसेवक व माजी विद्यार्थी हेमराज चौधरी, नितीन राणे, बापू कापळे, शिरीष तळेले, बाळापुरे राजू, गणेश बळगुजर, प्रदीप महाजन, उदय हरहरे, सुनील क्षत्रिय, हंपा साडी, निलिमा पाठक, छाया पाटील, स्वप्ना माहूरकर, सुनीत माहूरकर, चंपा माहूरकर, हेमलता नागपुरे, रंजना नेमाळे, जितेंद्र वर्मा, योगराज भोईसह 1986च्या 10वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू साळी यांनी तर आभार दत्तू कोडी यांनी मानले. बड़े लोगों से अच्छे बोलते थे और फिर हम शिक्षक आपको बोलने वाले इस प्रकार के ये दो बातें अब तीसरी बात बताना आपको लेकिन वो पाठ के बताना पड़ेगी एक भक्त को आता नहीं तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.